शेअर मार्केटच्या नावाखाली 80 लाखाची फसवणूक करणारा बिग बुल भामटा आदित्य अंधारे पोलिसांच्या ताब्यात। इन्फिनिटी ट्रेडिंग मल्टी सर्व्हिसेस या बोगस शेअर मार्केट कंपनीच्या माध्यमातून तब्बल 80,30,000ची आर्थिक फसवणूक करणारा फरार आरोपी आदित्य कुंदा अंधारे याला शेवगाव पोलिसांनी केवळ 12 तासात शिताफीने पुण्यातून अटक केली। प्रशांत महादेव नलावडे राहणार अहिल्यानगर यांच्या तक्रारीनुसार आरोपींनी शिवनगर, शेवगाव आणि पुणे येथील कार्यालयात इन्फिनिटी ट्रेडिंग मल्टी सर्व्हिसेसच्या नावाने गुंतवणुकीचे आमिष दाखवत अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक केली होती। या तक्रारीवरून शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर्ड नंबर 680/2025 प्रमाणे भारतीय दंडविधान कलम 420, 409, 406 तसेच महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियम 1999 कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला होता। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथक पुणे येथे रवाना करण्यात आले। पुण्यातील नरेगाव तालुका हवेली येथे त्यांचा शोध घेण्यात आला असता महर्षी कर्वे फॅशन कॉलेज परिसरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले आणि न्यायालयात हजर केले। सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप करत आहेत। पोलिसांचे जनतेला आवाहन, इन्फिनिटी ट्रेडिंग मल्टी सर्व्हिसेस किंवा तत्सम कोणत्याही शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी शेवगाव पोलिसांशी तत्काळ संपर्क साधावा। आरोपीकडून गोड बोलून सोशल मीडियावर खोट्या खात्यांद्वारे किंवा धमक्या देऊन फसवणूक झालेल्यांनी गप्प बसू नये। फसवणूक करणाऱ्या अन्य फरार भामट्यांविषयी माहिती मिळाल्यास पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी, जेणेकरून त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकेल। आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना अजिबात सूट दिली जाणार नाही। शेवगाव पोलीस ठाम।